ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही, ज्या रात्री मी माझा जिवलग मित्र गमावला. सूरज पाटील नाव होते त्याचे. सूरज आणि मी बालपणीपासूनच सोबत होतो. 10वी नंतर आम्ही दोघांनीही लातूरच्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सूरजच्या वडिलांनी त्याला दुचाकी घेऊन दिली होती, त्यामुळे आम्ही दिवसभर शहरात दुचाकीवर इकडे तिकडे फिरायचो. पण रोज रोज शहरातल्या शहरात फिरून आम्ही खूप कंटाळून गेलो होतो. त्यामुळे एके दिवशी रात्री आम्ही लॉंग ड्राईव्हवर जायचे ठरविले. चल रे, आपण तळेगावच्या नदी पुलावर जाऊ, सूरज मला म्हणाला. आम्ही तळेगावच्या पुलावर कधीच गेलो नव्हतो, पण त्या पुलाविषयी फक्त ऐकले होते की तो इंग्रजांनी बांधलेला जुना पूल आहे आणि त्यातल्या त्यात त्या रात्री पौर्णिमा होती. म्हणून मलाही वाटले की एकदा तेथे जाऊन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात त्या पुलावरून दिसणारे नदीचे सौंदर्य पाहावे. बरं चालेल, मी त्याला म्हणालो. तळेगावचा नदीचा पूल शहरापासून जवळपास 1 तासांच्या अंतरावर आणि तळेगावपासून पुढे 2 किलोमीटर दूर होता. ठीक रात्रीच्या 12:30 वाजता आम्ही तळेगावच्या नदीपुलावर पोहोचलो. आम्ही दोघेही पुलाच्या कठड्याजवळ जाऊन थांबलो. टिपूर चांदणे पडले होते. पुलावरून मंदगार वारा वाहत होता. पुलाखालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात चंद्राचे देखणे प्रतिबिंब दिसत होते. वातावरण अगदी मन प्रसन्न करणारे होते. पण इतक्यात दुरून कुठून तरी कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकू आली आणि अचानकपणे वातावरण दूषित झाले. पुलावरून वाहणारा मंदगार वारा बंद झाला. नदीचे पाणी अचानकपणे स्तब्ध झाले. चंद्र काळ्या ढगामागे गायब झाला. तितक्यात एक टिटवी नदीवर घिरट्या घालत भयंकर आवाजात ओरडू लागली. टिटवीचे ओरडणे म्हणजे अशुभ घटनेचा संकेत असतो हे मला चांगलेच माहीत होते. सूर्या, मला इथं काही बरं वाटत नाही आहे. टिटवी ओरडते म्हणजे आपल्या आजूबाजूला धोका आहे. आपण लवकर इथून निघालं पाहिजे, मी त्याला बोललो. अरे काय अशुभ नसतं. साप किंवा इतर शत्रूंची चाहूल लागल्यावर टिटवी ओरडत असते. तू गप्प बस आता, तो मला म्हणाला. इतक्यात मला सूरजच्या मागे काही अंतरावर पुलाच्या कठड्याजवळ एक तरुण स्त्री दिसली. तिने हिरवी साडी चोळी घातली होती. तिचे लांब सडक केस कमरेपर्यंत लोंबत होते, पण तिचा चेहरा मला काही दिसत नव्हता, कारण तिचे लांब केस आडवे येत होते. इतक्यात त्या स्त्रीने तिच्या पायातली चप्पल काढली आणि तिने पुलाखाली वाकून पाहिले. सूर्या, मागे बघ, ती बाई काय करतीये, मी सूरजला म्हणालो. सूरजने मागे वळून बघितले. तोच ती स्त्री पुलाच्या कठड्यावर चढली. अरे, ती आत्महत्या करायचा प्रयत्न करते, सूरज मला म्हणाला. आत्महत्या हा शब्द ऐकूनच भीतीने माझे हातपाय थरथरायला लागले, कारण मी लहान असताना माझ्या आजोबांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांना फासावर लटकताना सर्वात पहिल्यांदा मीच पाहिले होते. ओ, खाली उतरा, असे म्हणत सूरज त्या स्त्रीला थांबवण्यासाठी तिच्या दिशेने धावत गेला. पण मी मात्र तसाच एका जागेवर उभारून बघत उभा राहिलो, कारण माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आजोबांचा फासावर लटकणारा मृतदेह येत होता. ओ काकी, खाली उतरा, सूरज मोठ्याने ओरडला. तसा मी भानावर आलो. सूरज तिच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला होता. तो तिचा हात पकडणारच होता की तोच तिने पुलावरून खाली नदीत उडी मारली. ती स्त्री नदीच्या पाण्यात पडली तसा डुबुक असा आवाज झाला. तोपर्यंत मी धावत सूरजजवळ पोहोचलो होतो. आम्ही दोघेही खूप घाबरून गेलो होतो. वाचवा, कोणीतरी मला वाचवा, ती स्त्री गटांगळ्या खात ओरडू लागली. तिच्या ओरडण्याने रात्रीची शांतता भंग पावली. ती स्त्री आमच्यासमोर बुडत होती आणि आम्ही फक्त बघत होतो. पण इतक्यात सूरजने त्याच्या पायातली चप्पल काढली आणि त्याच्या अंगावरचा टी-शर्ट काढून त्याने माझ्या हातात दिला. ए, काय करतोयस तू, मी सूरजला पकडून विचारले. दिसत नाही का, तिला वाचवायला चाललोय, तो मला म्हणाला. नाही, मी तुला नदीमध्ये उडी मारू देणार नाही सूर्या, मी त्याच्या दंडाला ओढत म्हणालो. वाचवा, ती स्त्री गटांगळ्या खात खूप त्रासाने ओरडली. सोड मला, असे म्हणून सूरजने माझा हात झटकला
आणि पुलाच्या कडेवर चढून त्याने नदीमध्ये उडी घेतली. सूरजने पाण्यात पडताच डुबुक असा आवाज झाला. त्याने आजूबाजूला पाहिले, पण ती स्त्री काही दिसत नव्हती. आम्हाला वाटले की ती स्त्री पाण्यामध्ये बुडाली असेल, म्हणून सूरजने पाण्यात बुडी घेतली आणि काही वेळात वर आला. त्याने मोठा श्वास घेतला आणि पुन्हा एकदा बुडी मारली, पण त्याला पाण्यात ती सापडलीच नाही. म्हणून तो पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर आला. सापडली का? मी सूरजला मोठ्याने विचारले. नाही, सूरज पाण्यातून ओरडला आणि पुन्हा एकदा मोठा श्वास घेऊन त्याने पाण्यामध्ये बुडी घेतली. इतक्यात मला माझ्या बाजूला कोणीतरी असल्याचा भास झाला, म्हणून मी माझ्या बाजूला वळून बघितले आणि भीतीने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती स्त्री माझ्या बाजूलाच पुलाच्या कड्याजवळ येऊन थांबली होती. जंगली श्वापद जमिनीवर कसे समोरचे 2 हात टेकून बसतो, तशी ती पुलाच्या कड्यावर बसली होती. ती पाण्यात खाली सूरजकडे बघत होती. तिचा चेहरा मला अजूनही दिसत नव्हता, कारण तिच्या गालांवर तिचे लांब केस पसरले होते. मी तिला पाहून खूप घाबरलो होतो. पण हे कसे शक्य आहे? ही आताच नदीमध्ये बुडाली होती, मग आता अचानक पुलावर कशी आली? मी आश्चर्याने स्वतःशीच बोललो. सूर्या, मी अडखळत भीतीने ओरडलो. तसे त्या स्त्रीने माझ्याकडे वळून बघितले. तसा मी बुडापासून मस्तकापर्यंत हादरून गेलो. तिच्या चेहऱ्यावरचे मांस गळून गेले होते. असे वाटत होते की पाण्यातल्या खेकड्यांनी तिच्या चेहऱ्याच्या मांसांचे लचके तोडले आहेत. तिच्या डोळ्याखाली मोठी काळी वर्तुळे होती. कपाळावरचे कुंकू विस्कटलेले आणि हातापायांची नखे एखाद्या रानटी जनावरासारखी लांब आणि तीक्ष्ण होती. काय झालं? मला शोधताय? तिने भेसुऱ्या आवाजात मला विचारले. तसा भीतीने माझा घसा कोरडा पडला. सूर्या, मी पुन्हा एकदा ओरडलो आणि मी पुलावरून खाली नदीमध्ये डोकावून पाहिले. सूरज पाण्याच्या पृष्ठभागावर आमच्याकडेच बघत होता. त्यालाही कळून चुकले होते की ती स्त्री नसून एक हडळ आहे. सूरज मोठे डोळे करून आमच्याकडे बघत होता. मला वाटले की ही हडळ आता मला याच पुलावर मारून टाकेल, कारण मी एकटाच तिच्या हाती लागलो होतो. घाबरू नको, मी तुला नाही, त्याला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे नदीच्या तळाला. ती हडळ सूरजकडे बोट दाखवत मला म्हणाली. हे ऐकून माझ्या हृदयाचा ठोका चुकला. ती सूर्याला तिच्यासोबत पाण्यात घेऊन जाणार होती. सूर्या, पटकन पाण्यातून बाहेर ये, नाहीतर ही तुला बुडवून टाकेल, मी सूरजला मोठ्याने ओरडून बोललो. हे ऐकून सूरज पाण्यात स्तब्ध झाला. त्याला कळून चुकले होते की तो आता नदीच्या काठावर येऊ शकणार नाही, कारण तो नदीच्या एकदम मध्यभागी होता. मला वाचव, सूरजने मला करुण आवाजात विनंती केली. ती हडळ माझ्याकडे बघून हसली आणि तिने पुलावर नदीत सूरजच्या अंगावर उडी मारली. मित्रा, सूरजने मला शेवटची हाक मारली आणि ती हडळ माझ्या डोळ्यांसमोर सूरजला नदीच्या तळाशी घेऊन गेली. पण मी मात्र फक्त बघतच राहिलो. माझ्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता, कारण भीतीने माझी दातखिळी बसली होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही वेळात नदीचे पाणी पुन्हा स्तब्ध झाले आणि भयंकर शांतता पसरली. मी माझा मित्र गमावला होता. मी खूप मोठ्या दुःखात होतो. अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधाऱ्या आल्या आणि मी बेहोश झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी पुलावर होतो. मला 4-5 लोकांनी गराडा घातला होता. आजूबाजूला लोक जमली होती. संपूर्ण पूल माणसांनी खचाखच भरला होता. लोक पुलाखाली वाकून बघत होते. मी उठलो आणि पुलाच्या कठड्याजवळ जाऊन उभारलो आणि पाहतो तर काय, नदीच्या काठावर पाण्यात सूरजचा मृतदेह तरंगत होता. माझा जिवलग मित्र मला सोडून गेला होता. त्या दिवशी मला तिथल्या लोकांकडून कळले की त्या नदीमध्ये 100-200 वर्षांपासून एका हडळीचे वास्तव्य होते. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री ती हडळ त्या पुलावर येत असते आणि लोकांना असेच फसवून नदीच्या बुडाला घेऊन जात असे.
म्हणून आजूबाजूच्या गावातले लोक सामान्य रात्रीही त्या पुलाकडे चुकूनही फिरकत नव्हते. पण ज्या लोकांना त्या नदीतल्या हडळीविषयी काही माहीत नव्हते ते लोक त्या हडळीच्या जाळ्यात फसून आपला जीव गमावत होते. ती हडळ फक्त पुरुषांनाच आपले भक्ष्य बनवत होती. तळेगावच्या काही म्हाताऱ्या लोकांनी मला असेही सांगितले होते की 100 पुरुषांचा बळी घेतल्यावर ती हडळ पुन्हा एकदा जिवंत स्त्री बनणार होती, असे त्यांच्या जुन्या माणसांनी सांगितले होते. सूरजच्या मृत्यूनंतर ती हडळ त्या नदीच्या आसपास कोठेच दिसली नाही, म्हणून त्यांच्या मते माझा मित्र त्या हडळीचे शेवटचे म्हणजे 100वे भक्ष्य होते. आणि त्यानंतर ती एक जिवंत सुंदर स्त्री बनली आणि आता कुठेतरी मनुष्याचे जीवन जगत आहे.